बाळांनो वेलकम. आज आपल्याला आणखीन एका ब्लड सेलबद्दल स्टडी करायचं आहे आणि त्या ब्लड सेलचं नाव आहे, आपण त्याला कॉमनली WBC असं म्हणतो, पण या WBCचा जो फुल फॉर्म आहे तो आहे व्हाईट ब्लड कार्पसल्स किंवा आपण व्हाईट ब्लड सेल्स असं पण म्हणतो त्याला, किंवा मग याला ग्रीक भाषेतलं नाव आहे ल्युकोसाइट्स. तर ल्युकोसाइट WBCला म्हटलं जातं. हे पण लक्षात ठेवा, कधी कधी WBC किंवा व्हाईट ब्लड कार्पसल्स हा वर्ड न येता ल्युकोसाइट हा वर्ड वापरला जाईल. तर तुम्हाला समजलं पाहिजे, तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे की ल्युकोसाइटलाच आपण WBC असं म्हणत असतो. आता WBCच्या किंवा ल्युकोसाइटच्या आपल्याला कंप्लीट प्रॉपर्टीज काय आहेत, त्याचं फंक्शन काय आहे, त्याचबरोबर याचे टाईप्स काय आहेत, हे सगळं आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. बघा, सगळ्यात आधी काय सांगितलं आपल्याला, ल्युकोसाइट कशा आहेत. ल्युकोसाइट आर कलरलेस. एक महत्त्वाचं म्हणजे ल्युकोसाइट आहेत कलरलेस, त्याला कुठल्याही प्रकारचा कलर नाही. व्हाईट म्हणून तर आपण त्याला व्हाईट म्हणतो. व्हाईट ब्लड सेल्स ज्याला कलर नसते ते व्हाईट असते. WBCला कोणत्याही प्रकारचा कलर नाही आहे, कलरलेस आहे, त्याचबरोबर न्यूक्लिएटेड आहे. याच्यामध्ये WBC मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असते. जसं आपण बघितलं की जे RBC होते त्या RBC मध्ये, आपल्या शरीरामध्ये जे RBC आहे त्याच्यामध्ये न्यूक्लियस नाही, पण WBC जे आहेत आपल्या शरीरामध्ये त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, म्हणून ते याला न्यूक्लिएटेड असं म्हटलेलं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आपण काय करू, ही आपण RBC काढली आणि ही WBC काढलेली आहे. लक्षात ठेवा, RBC मध्ये कुठल्याही प्रकारचं न्यूक्लियस नाही, पण WBC मध्ये मात्र न्यूक्लियस प्रेझेंट आहे, म्हणून याला न्यूक्लिएटेड असं म्हटलेलं आहे. न्यूक्लिएटेड सेल आहे दोन्ही पण सेल, RBC पण सेल आहे, WBC पण सेल आहे. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे अँड अमिबॉइड सेल्स लार्जर दॅन RBC. पुढे आणखीन याची प्रॉपर्टी आपल्याला WBC सांगितली आहे की WBC जी आहे ती अमिबॉइड सारखी आहे. अमिबा असते ना आपला, अमिबा जसा अमिबा आपला शेप बॉडीचा चेंज करू शकतो, तशा WBC पण आपल्या बॉडीचा शेप चेंज करू शकतात, म्हणून तर त्याला अमिबॉइड सेल्स असं म्हटलेलं आहे. जसं की जो अमिबा आहे, फॉर एक्झाम्पल असा जर त्या अमिबाचा शेप असेल तर तो काही वेळानंतर असा पण त्याचा बॉडीचा शेप करू शकतो, किंवा मग अशा प्रकारचा पण तो बॉडीचा आपल्या शेप करू शकतो. तर अमिबा ज्याप्रमाणे आपल्या बॉडीचा शेप चेंज करू शकतो, त्याचप्रमाणे WBC पण आपल्या शरीराचा, आपल्या सेलचा शेप चेंज करू शकतात, आकार चेंज करू शकतात. म्हणून अमिबासारखी त्यांची प्रॉपर्टी असल्यामुळे WBCला आपण अमिबॉइड सेल्स असं म्हणतो. आणि त्याचबरोबर WBC जे आहेत त्या RBC पेक्षा मोठ्या आहेत, लार्जर. RBC छोटी आहे, WBC मोठी आहे. तर ही याची पहिली प्रॉपर्टी आपण समजून घेतली. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे ड्यू टू देअर अमिबॉइड मूवमेंट दे कॅन मूव्ह आउट ऑफ कॅपिलरी वॉल्स, हेन्स दिस मूवमेंट इज कॉल्ड डायपेडेसिस. आता याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. बघा, डायपेडेसिस हा ही जी टर्म आहे याचा काय मिनिंग आहे की ह्या ज्या WBC आहेत जेव्हा आपल्या ब्लड कॅपिलरीमध्ये असतात, जसं की फॉर एक्झाम्पल आपण काय करू, एक आपली ब्लड कॅपिलरी काढून घेऊ. ही आहे आपली ब्लड कॅपिलरी, म्हणजे आपली रक्तवाहिनी म्हणू. सगळ्यात सूक्ष्म जी अशी ब्लड वेसल आहे आपली, त्याला आपण कॅपिलरी म्हणतो. ही ब्लड कॅपिलरी आहे आणि या ब्लड कॅपिलरीमध्ये ही आहे WBC. ठीक आहे, WBC. आणि WBCची प्रॉपर्टी काय, WBC जी आहे आपला आकार बदलू शकते. जसा अमिबा आपला आकार बदलतो तसं WBC पण आपला आकार बदलते. आणि याच WBCच्या याच प्रॉपर्टीमुळे होते काय की ही जी आपली ब्लड सेल आहे, ब्लड व्हेसल आहे, किंवा ही जी आपली कॅपिलरी आहे, याच्यामधून ही WBC बाहेर पण येऊ शकते. आता ही बाहेर आली, आतमध्ये होती या ब्लड व्हेसलच्या, या रक्तवाहिनीच्या आतमध्ये होती WBC, आता याच्या बाहेर आली. आणि याच्या अशा प्रकारची ही जी याची मुवमेंट आहे याला डायपेडेसिस असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं ना, ब्लड व्हेसलमधून WBC बाहेर येणे डायपेडेसिस म्हणतात त्याला. तर याच्यावर पण भरपूर क्वेश्चन विचारला जातात, त्यामुळे ही जी टर्म आहे चांगल्या तऱ्हेनं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची प्रॉपर्टी याची WBC आपल्याला काउंट दिलेला आहे. WBC काउंट किती आहे एका ॲडल्टमध्ये. आता इथे मेल फिमेल वगैरे असं वर्ड वापरलेला नाही. जसं आपण RBC मध्ये बघितलं होतं की मेलमध्ये वेगळं RBC काउंट आहे, फिमेलमध्ये वेगळं RBC काउंट आहे, पण इथे तसं नाही आहे. इथे एका ॲडल्टमध्ये 17-18 वर्षाचा एक मुलगा असो मुलगी असो, त्यांच्यामध्ये WBC काउंट 5,000 ते 11,000 पर क्युबिक मिलीमीटर एवढं WBC असायला पाहिजे. का नॉर्मल माणसामध्ये, महिला असो की पुरुष असो, यांच्यामध्ये 5,000 पासून तर 11,000 एवढी नॉर्मल रेंज समजल्या जाते. एक जो हेल्दी माणूस आहे, कोणत्याही प्रकारचा कसलाही त्याला आजार नसला पाहिजे, अशा हेल्दी माणसामध्ये 5,000 ते 11,000 पर्यंत WBC असायला पाहिजे. म्हणजे तो चांगला आहे असं समजून चालायचं. 1 क्युबिक मिलीमीटर जर ब्लड घेतलं तर त्याच्यामध्ये 5,000 ते 11,000 WBC असायला पाहिजे, मेल असो की फिमेल असो. आता पुढे आणखी सांगितलेलं आहे डिक्रीज नंबर ऑफ WBC इज कॉल्ड ल्युकोपेनिया. पण कधी कधी काय होते की WBCच्या संख्या कमी पण होते. आता नेहमी का सारखीच राहणार का, माणूस कधी कधी आजारी पण पडतो.
मग अशा वेळी WBCची संख्या कमी पण होऊ शकते, वाढू पण शकते. जर WBC कमी झाल्या तर त्या कंडिशनला ल्युकोपेनिया असं म्हटलं जातं. याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. RBC आणि WBC या दोघांमध्ये पण जी संख्या वाढते त्याला काय म्हणतात हे लक्षात ठेवा, याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. तर WBC जे जेव्हा नॉर्मलपेक्षा कमी होऊन जातात, नॉर्मल एवढे आहेत 5000, याच्यापेक्षा जर कमी झाल्या 5000 ते 11000 आहे, या 5000पेक्षाही जर कमी राहिल्या तर मग ल्युकोपेनिया म्हणतात त्याला. आणि केव्हा कमी होऊ शकतात ह्या, जर आपल्याला HIV असला, TB असली तर याची जी ट्रीटमेंट करतात, HIV म्हणजे एड्सची ट्रीटमेंट करताना किंवा मग TBची ट्रीटमेंट करताना बऱ्याचदा WBCची संख्या कमी होते. आणि जेव्हा WBC तात्पुरत्या कमी होतात अशा कंडिशनला ल्युकोपेनिया असं म्हटलं जातं. त्याचबरोबर कधी कधी जे आहे टेम्पररी इन्क्रीज इज कॉल्ड ल्युकोसायटोसिस. आता ह्या तर तात्पुरत्या कमी झाल्या, ल्युकोपेनिया म्हणजे तात्पुरत्या WBC कमी झाल्या, पण कधी कधी तात्पुरत्या वाढतात पण, आणि अशा कंडिशनला ल्युकोसायटोसिस असं म्हटलं जातं. आणि कोणत्या कंडिशनमध्ये ह्या वाढू शकतात तर ते पण आपल्याला दिलेलं आहे. ड्यू टू इन्फेक्शन, जर आपल्या शरीरामध्ये इन्फेक्शन झालं तर आपल्या शरीरात आपोआप WBC वाढतात जोपर्यंत इन्फेक्शन आहे. एखाद्या वेळी आपल्याला ताप वगैरे आला, बॅक्टेरिया व्हायरस आपल्या बॉडीमध्ये गेले तर तेव्हा पण आपल्या शरीरामध्ये WBC संख्या वाढते, लक्षात घ्या. आणि अशा जर WBC वाढल्या नॉर्मल रेंजपेक्षा, टेम्पररी बरं लक्षात घ्या, टेम्पररी जर वाढल्या तर आपण त्याला ल्युकोसायटोसिस म्हणतो. कधी कधी प्रेग्नन्सी जे आहे, प्रेग्नन्सीच्या दरम्यान पण WBC वाढलेले असतात महिलांमध्ये. न्यूबॉर्न जी बेबी आहे, नुकतं जन्माला आलं जे बाळ आहे, त्या बाळाच्या शरीरात पण WBCची संख्या वाढलेली असते. अशा कंडिशनमध्ये WBCची संख्या वाढते आणि या कंडिशनमध्ये WBC संख्या कमी होते. तर वाढलं तर ल्युकोपेनिया, कमी झालं ल्युकोपेनिया, वाढलं तर ल्युकोसायटोसिस असं म्हटलं जातं त्याला. त्यानंतर आणखी एक आपल्याला महत्त्वाचं दिलेलं एक टर्म, अनकंट्रोल ग्रोथ ऑफ WBC इज कॉल्ड ल्युकोपेनिया ऑर ब्लड कॅन्सर. रक्ताचा कॅन्सर म्हणतो आपण, ब्लड कॅन्सर बऱ्याचदा आपण ऐकत असतो. तर ब्लड कॅन्सर किंवा WBCची अनकंट्रोल ग्रोथ, कॅन्सरची डेफिनेशनच आहे. कॅन्सरची डेफिनेशन काय, अनकंट्रोल ग्रोथ ऑफ सेल. कधी कधी सेल प्रमाणाच्या बाहेर वाढून जातात, त्याला कॅन्सर म्हटलं जातं. आणि WBCचं पण असंच आहे. ह्या टेम्पररी इन्क्रीज नाही होत, त्या अनकंट्रोल ग्रोथ होत राहते. WBC खूप वाढतात WBC आपल्या शरीरामध्ये, आणि अशा कंडिशनला मग आपण ब्लड कॅन्सर म्हणतो किंवा त्याला ल्युकेमिया असं म्हटलं जातं. त्याच्यावर खूप वेळा क्वेश्चन विचारलेले आहे. तुम्ही प्रश्नपत्रिका ज्या आहेत नीटच्या CETच्या त्या बघून घ्या. ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर. ल्युकेमियामध्ये WBC अनकंट्रोल वाढतात, भरपूर वाढतात आपल्या शरीरामध्ये. ब्लड कॅन्सरला ल्युकेमिया म्हणतात असं लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्यानंतर पुढे सांगितलेलं आपल्याला WBC शोज पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, एक्झिट इन व्हेरिएबल फॉर्म्स. जसं आपण RBC मध्ये बघितलं की RBC ह्या एकाच फॉर्ममध्ये, RBCचा कोणताही फॉर्म नाही. पण WBCचं तसं नाही, WBC ह्या वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे. पुढे आपण त्याचा अभ्यास करू. आणि म्हणूनच WBCच्या अशा या कंडिशनला आपण पॉलिमॉर्फिझम असं म्हणतो. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असणे. आता कोणते कोणते फॉर्म आहेत पुढे आपल्याला समजून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता याचं महत्त्वाचं म्हणजे आपल्या WBCचं फंक्शन दिलेलं आहे. काय फंक्शन आहे WBCचं किंवा ल्युकोसाइटचं. WBCs आर मेनली कन्सर्न विथ दी डिफेन्स मेकॅनिझम, दॅट इज द प्रोटेक्शन. WBC जे आहेत ह्या आपल्या संरक्षण पेशी म्हणून ओळखल्या जातात. आपल्या प्रोटेक्शन करतात, संरक्षण करतात आपल्या शरीराचं. वेगळं वेगळं इन्फेक्शन आपल्याला जर झालं तर आपल्या शरीराचं आपलं संरक्षण करायचं काम करतात. बाहेरचे जीवजंतू जर गेले, बाहेरचे बॅक्टेरिया व्हायरस जर आपल्या शरीरात गेले तर त्याच्यापासून आपलं संरक्षण करायचं काम ह्या WBC करतात. WBC आपल्या संरक्षण पेशी आहेत. WBC आपल्या आर्मी आहेत, आर्मी ऑफ द बॉडी म्हणतात त्यांना. आपल्या शरीराचं संरक्षण करतात त्या. जसं की बॉर्डरवर आपले जे सैन्य आहेत ते आपल्या देशात संरक्षण करतात, तसं आपलं संरक्षण, आपल्या शरीराचं संरक्षण WBC करतात. हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे सांगितलेलं आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ WBC. WBCचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. 2 ग्रुपमध्ये WBCला डिवाइड करतात. एक आहे ग्रॅन्युलोसाइट, दुसरा आहे एग्रॅन्युलोसाइट. आता हे दोन्ही ग्रुप कसे तयार झाले तर बघा, ज्या WBCच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स असतील त्या WBCला ग्रॅन्युलोसाइट म्हणतात, आणि ज्या WBCच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल नसतील त्या एग्रॅन्युलोसाइट. तर WBCचे हे 2 टाईप आहे, ग्रॅन्युलोसाइट, एग्रॅन्युलोसाइट. तर मी तुम्हाला बोर्डवर आणखी याच्याबद्दल समजून सांगतो. जसं की आता फॉर एक्झाम्पल ही पण WBC आहे आणि ही पण WBC, ह्या दोन्ही WBC आपण इथे काढलेल्या आहेत. ठीक आहे. आता ह्या WBC आहेत म्हणजे याच्यामध्ये न्यूक्लियस आहे. ठीक आहे. ही पण WBC आहे, ही पण WBC आहे. आता ज्या WBCच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहेत. ग्रॅन्युल्स म्हणजे काय, आता आपण इथे ग्रॅन्युल्स दाखवले. हा सायटोप्लाझम आहे WBC मध्ये आणि याच्यामध्ये ग्रॅन्युल्स. ग्रॅन्युल्स म्हणजे असे दाणे दाणे. आपण मायक्रोस्कोप खाली जर या WBCला बघितलं, ह्या ज्या ग्रॅन्युलोसाइट WBC आहेत यांना मायक्रोस्कोप खाली बघितलं आपण, तर यांच्या सायटोप्लाझममध्ये आपल्याला अशा ग्रॅन्युल्स दिसतात. म्हणजे दिसते तुम्हाला हे बोर्डने काढलेलं दाणे दाणे सारखं स्ट्रक्चर.
जर दाणे दाणे असले, ग्रॅन्युल्स असले, तर आपण त्या डब्ल्यूबीसीला ग्रॅन्युलोसाइट्स म्हणणार. आणि इकडे बघा, ही पण डब्ल्यूबीसी आहे, पण याच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स नाहीत. मग अशा डब्ल्यूबीसीला काय म्हणणार आपण? ए ग्रॅन्युलोसाइट. तशा डब्ल्यूबीसीचे दोन प्रकार आहेत. ज्यांच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स आहेत त्यांना ग्रॅन्युलोसाइट म्हटलं, आणि ज्या डब्ल्यूबीसी सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स नसतील त्यांना आपण ए ग्रॅन्युलोसाइट डब्ल्यूबीसी असं म्हणतो. आता याची पण टाईप आहे. ग्रॅन्युलोसाइट्स डब्ल्यूबीसी कोणत्या कोणत्या आहेत? इओसिनोफिल, न्यूट्रोफिल, बेसोफिल. हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये यांच्याबद्दल समजून घ्यायचं आहे. प्रत्येकाचा रोल काय, प्रॉपर्टी काय, किती पर्सेंटनं प्रेझेंट असतात ते पण सगळं समजून घ्या. त्याचबरोबर ए ग्रॅन्युलोसाइट कोणत्या डब्ल्यूबीसीला म्हणतो आपण? तर ह्या ग्रॅन्युलोसाइट डब्ल्यूबीसी आहेत. म्हणजे ही पण डब्ल्यूबीसी आहे, ही पण डब्ल्यूबीसी आहे, ही पण डब्ल्यूबीसी आहे. फक्त ह्या अशा डब्ल्यूबीसी आहे की यांच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स आहे. यांच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स आहेत, म्हणून या डब्ल्यूबीसीना आपण ग्रॅन्युलोसाइट्स असं म्हटलं. आता ह्या पण डब्ल्यूबीसी आहेत. जसं की ए ग्रॅन्युलोसाइट ह्या ज्या डब्ल्यूबीसी आहेत यांच्यामध्ये आहेत दोन प्रकारच्या, लिम्फोसाइट आणि मोनोसाइट. तर ह्या पण डब्ल्यूबीसीच आहेत. ह्या पण व्हाईट ब्लड सेल्सच आहेत. पण या दोन ज्या ब्लड सेल्स आहेत, व्हाईट ब्लड सेल्स, यांच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्सच नाही, म्हणून या दोघांना ए ग्रॅन्युलोसाइट्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या डब्ल्यूबीसी अशा प्रकारच्या आहेत, म्हणजे यांच्यामध्ये ग्रॅन्युल नाही. तर तीन प्रकारच्या डब्ल्यूबीसी अशा आहेत ज्यांच्यामध्ये ग्रॅन्युल्स आहे, आणि दोन प्रकारच्या ह्या डब्ल्यूबीसी अशा आहेत की ज्यांच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स नाही. तर ग्रॅन्युल्सच्या असण्यावरून आणि ग्रॅन्युलच्या नसण्यावरून हे डब्ल्यूबीसीचे दोन टाइप्स तयार केलेले आहेत किंवा क्लासिफिकेशन याचं तयार केलेलं आहे. आता सगळ्यात आधी आपण ग्रॅन्युलोसाइट डब्ल्यूबीसीची माहिती घेऊ. या तिन्ही टाईपच्या डब्ल्यूबीसी बद्दल आपण शिकू आणि त्यानंतर मग आपण पुढे ए ग्रॅन्युलोसाइट डब्ल्यूबीसीचा अभ्यास करू. आता सर्वात आधी आपण ग्रॅन्युलोसाइटच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या समजून घेऊ आणि मग याच्यानंतर याचे जे टाइप्स आहेत त्याचा आपण अभ्यास करू. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला ग्रॅन्युलोसाइट बद्दल काय सांगितलेलं आहे. ग्रॅन्युलोसाइट म्हणजे अशा प्रकारच्या डब्ल्यूबीसी आहेत की ज्याच्यामध्ये ज्या डब्ल्यूबीसीच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स आहेत. ही गोष्ट तर आपल्याला समजलेली आहे, म्हणून तर याचं नाव ग्रॅन्युलोसाइट असं पडलेलं आहे. आता याची प्रॉपर्टी काय दिलेली आहे बघा. दीज आर डब्ल्यूबीसीज विथ ग्रॅन्युलर सायटोप्लाझम. मी तुम्हाला आधी सांगितलं की ह्या अशा डब्ल्यूबीसी आहेत ग्रॅन्युलोसाइट की ज्यांच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स आहेत. जसं की ही डब्ल्यूबीसी काढली आपण आणि हा आहे सायटोप्लाझम, आणि याच्या सायटोप्लाझममध्ये हे ग्रॅन्युल्स आहेत, म्हणजे दाणे दाणे आहेत. असं दाण्यासारखं स्ट्रक्चर असलं तर अशा डब्ल्यूबीसीला आपण ग्रॅन्युलोसाइट असं म्हणतो. पुढे सांगितलेलं आहे ऑल्सो कॉल्ड पॉलिमॉर्फो न्यूक्लियर ल्युकोसाइट, याला शॉर्टमध्ये PMN असं म्हटलेलं. PMN सेल्स. म्हणजे ह्या डब्ल्यूबीसी कशा आहेत? या डब्ल्यूबीसीमध्ये ज्यांच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स आहेत आणि अशा प्रकारच्या डब्ल्यूबीसीला पॉलिमॉर्फो न्यूक्लियर ल्युकोसाइट असं म्हटलेलं आहे. आता हा वर्ड जो आहे हा थोडासा लक्षात घ्या. पॉलिमॉर्फो म्हणजे वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये प्रेझेंट असणे. काय वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये प्रेझेंट आहे? न्यूक्लियर म्हटलं. यांचं जे न्यूक्लियस आहे ते वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये प्रेझेंट असते. जसं की जनरली आपण न्यूक्लियस बघतो, एक गोल गोल असं सिंगलचं न्यूक्लियस आहे. पण ह्या अशा प्रकारच्या डब्ल्यूबीसी आहे की यांचं जे न्यूक्लियस आहे हे वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये आपल्याला बघायला भेटते. जसं की आता मी इथे काढलेलं आहे, हे बघा, ह्या न्यूक्लियसला अशा प्रकारचं शेप आहे, असं ट्विस्टेड झालेलं ही न्यूक्लियस आहे. कधी कधी तुम्हाला काही डब्ल्यूबीसी मध्ये अशा प्रकारचं न्यूक्लियस पण दिसेल, अशा प्रकारचं न्यूक्लियस पण दिसेल. म्हणजे न्यूक्लियस वेगळ्या वेगळ्या प्रकारचं असल्यामुळे म्हणजे ग्रॅन्युल्स आहेतच यांच्यामध्ये, पण न्यूक्लियस पण वेगळ्या वेगळ्या टाईपचं आहे, वेगळ्या वेगळ्या शेपचं आहे, म्हणून याला पॉलिमॉर्फो न्यूक्लियर ल्युकोसाइट असं पण म्हणतात. त्यानंतर पुढे सांगितलं, पुढची प्रॉपर्टी आहे दे हॅव अ लोब्युलेटेड न्यूक्लिया इन डिफरंट शेप्स. मी आता जसं तुम्हाला सांगितलं की यांच्यामध्ये जे न्यूक्लिया आहे बघा, न्यूक्लियस सिंग्युलर एकच न्यूक्लियस असलं, पण न्यूक्लिया हे प्लुरल आहे, अनेक वचन. जास्त न्यूक्लियस, जास्त केंद्रक म्हणतो ना मराठीत आपण न्यूक्लियस, तर जास्त न्यूक्लियस असले तर न्यूक्लिया म्हणतो आपण, त्याला प्लुरल आहे. तर यांचं जे न्यूक्लिया आहे ते वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये आपल्याला बघायला भेटते. जसं की हे असा प्रकारचा शेप आहे. त्यानंतर पुढची प्रॉपर्टी आहे डब्ल्यूबीसी आर फॉर्म फ्रॉम स्टेम सेल्स अँड वन्स फॉर्म डू नॉट डिवाइड. अजून एक महत्वाची प्रॉपर्टी आपल्याला सांगितलेली आहे बघा की डब्ल्यूबीसी जे आहेत ह्या कोणापासून फॉर्म होतात? स्टेम सेल्स पासून. आरबीसी या बोन मॅरोमध्ये. तुम्हाला असं पण क्वेश्चन येऊ शकतो की डब्ल्यूबीसी हा कुठे कोणापासून तयार होतात? तर स्टेम सेल्स पासून, ज्याला आपण मूलपेशी असं म्हणतो. आपण जो दुसरा चॅप्टर होता आपला रिप्रोडक्शनचा, ह्युमन मधल्या किंवा ॲनिमल मधल्या रिप्रोडक्शनचा, त्याच्यामध्ये स्टेम सेल बद्दल चांगली डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे, तर ते सगळं आठवा. तर डब्ल्यूबीसी आपल्या स्टेम सेल्स पासून तयार होतात आणि एकदा जर डब्ल्यूबीसी तयार झाल्या तर ह्या परत डिवाइड होत नाही. जशी कोणत्याही सेलची प्रॉपर्टी असते की काही वेळानंतर त्या सेल डिवाइड होतात, पण ह्या डिवाइड होत नाही. एकदा तयार झाल्या की डिवाइड होत नाही, त्या डायरेक्ट मरतातच. जास्त लाईफ स्पॅन नसतो याचा. डब्ल्यूबीसी आरबीसी जसे 120 दिवस जगतात तशा ह्या 10 वगैरे 5-10 दिवसाचा याचा जीवनकाल असतो. त्यानंतर आता पुढे आपल्याला सांगितलेलं आहे याच्याबद्दल, ग्रॅन्युलोसाइट कन्स्टिट्यूट अबाउट 72% ऑफ टोटल डब्ल्यूबीसी. ज्या काही पूर्ण डब्ल्यूबीसी आपल्या शरीरात असतील त्याच्यापैकी ग्रॅन्युलोसाइट किती आहे?
72%. आणि मग राहिलेल्या ए ग्रॅन्युलोसाइट किती असतील? 28%. तर ग्रॅन्युलोसाइट 72% आणि 28% ए ग्रॅन्युलोसाइट. ते पण लक्षात ठेवा, याचं पण कदाचित पर्सेंटेज तुम्हाला कधी कधी विचारला जाऊ शकते. पुढे ग्रॅन्युल्स आर ॲक्च्युअली सिक्रिटरी व्हेसिकल्स विच कंटेन व्हेरियस सिक्रिशन्स अँड एन्झाईम्स. आता बघा की हे जे ग्रॅन्युल्स आहेत या डब्ल्यूबीसीच्या सायटोप्लाझममध्ये, ॲक्च्युअलमध्ये हे सिक्रिटरी ग्रॅन्युल्स आहेत. हे ग्रॅन्युल्स काहीतरी सिक्रिशन तयार करतात, काहीतरी विशिष्ट प्रकारचा असा स्राव तयार करतात किंवा सिक्रिशन तयार करतात. त्याच्यामध्ये एन्झाईम पण आहेत. तशा प्रकारे साधेसुधे ग्रॅन्युल्स नाहीत, हे वेगळे वेगळे सिक्रिशन तयार करतात, हे वेगळे वेगळे एन्झाईम पण तयार करायचं काम करतात. असे नाहक असे काय म्हणतो आपण त्याला, निष्फळ असे ग्रॅन्युल्स नाहीत, तर कामाचे ग्रॅन्युल्स आहेत हे. त्यानंतर आणखीन आपल्याला पुढे माहिती सांगितलेली आहे, डिपेंडिंग अपॉन दी स्टेनिंग प्रॉपर्टी ऑफ ग्रॅन्युल दीज आर 3 टाईप. या ग्रॅन्युलची हे जे ग्रॅन्युल्स आहेत याच्या स्टेनिंग प्रॉपर्टीनुसार, म्हणजे याला कोणता कलर लागतो, स्टेन करतात ना तुम्ही, कधी कधी लॅबोरेटरीमध्ये वगैरे तुम्ही स्टेनिंग केलं असेल, तर हे जे ग्रॅन्युल्स आहेत याच्या स्टेनिंग प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग या डब्ल्यूबीसीचे 3 टाईप पडतात. ग्रॅन्युलोसाइटचे 3 टाईप पडतात. जसं मी तुम्हाला सांगितलं, इओसिनोफिल, बेसोफिल, न्यूट्रोफिल. आता हे ग्रॅन्युलोसाइटच्या ह्या ज्या तिन्ही डब्ल्यूबीसी आहेत याचा आपल्याला एक एक करून अभ्यास करायचा. तर पहिलीच आपण लिहून घेतलेली आहे बेसोफिल्स. ग्रॅन्युलोसाइटचा पहिला टाईप आहे बेसोफिल, किंवा ही पहिल्या प्रकारची डब्ल्यूबीसी, किंवा याला सायनोफिल्स असं पण म्हटलं जातं. आता याला बेसोफिल्स का म्हणतात तर ते पण समजून घेऊ. बेसोफिल्स याची प्रॉपर्टी काय आहे, तर ही पहिल्या प्रकारची डब्ल्यूबीसी झाली आपली. किंवा मग तुम्हाला असे पण क्वेश्चन येतात की बेसोफिल हे ग्रॅन्युलोसाइट आहे की ए ग्रॅन्युलोसाइट आहे, तर बेसोफिल ए ग्रॅन्युलोसाइट आहे. याच्यामध्ये ग्रॅन्युल्स आहे याच्या सायटोप्लाझममध्ये. सुरुवात करू आता याच्या प्रॉपर्टीपासून. काय सांगितलेलं आहे, दीज हॅव अ फ्यू बट लार्ज ग्रॅन्युल्स. आता ह्या ज्या बेसोफिल्स नावाच्या ज्या डब्ल्यूबीसी आहेत किंवा ग्रॅन्युलोसाइट आहेत, यांच्यामध्ये जे ग्रॅन्युल्स आहेत ते संख्येनं कमी आहेत पण लार्ज आहे, साईज मोठी आहे त्याची, लक्षात घ्या. पुढे सांगितलेलं आहे, अँड स्टेन विथ बेसिक स्टेन लाईक मिथिलीन ब्लू. एक बेसिक स्टेन आहे, तुम्हाला माहित असेल मिथिलीन ब्लू, तुम्ही लॅबोरेटरीमध्ये वगैरे गेले असतील तर मिथिलीन ब्लू नावाचं जर तुम्ही एक डाय जर घेतली, बेसिक स्टेन किंवा बेसिकची डाय, तर याचे जे ग्रॅन्युल्स आहेत या म्हणजे हे जे ग्रॅन्युल्स आहेत याला आपण स्टेन करू शकतो बेसिक डायमुळे. आणि बेसिक डाय कोणती वापरलेली आहे, मिथिलीन ब्लू. तर हे जे ग्रॅन्युल्स आहेत ते बेसिक डायमुळे किंवा बेसिक स्टेनमुळे स्टेन होतात, याला कलर लागतो बेसिक जर डाय वापरली तर, म्हणून याला बेसोफिल असं नाव पडलेलं आहे. लक्षात आलं का, बेसिक डायमुळे हे कलरफुल होतात म्हणून याला बेसोफिल्स म्हटलेलं आहे. पुढे सांगितलं, दीज आर नॉन फॅगोसायटिक. हा वर्ड लक्षात घ्या आता, फॅगोसायटिक. पहिलं तर फॅगोसायटिक काय आहे, फॅगोसायटिक म्हणजे गिळून टाकणे, खाऊन टाकणे. जसं आपल्या ह्या ज्या डब्ल्यूबीसी आहेत यांची मेन प्रॉपर्टी काय आहे, ह्या प्रोटेक्शन करतात, आपल्या शरीराचं संरक्षण करतात. एखादा बॅक्टेरिया व्हायरस आपल्या शरीरात गेला तर त्याला हे मारून टाकतात, खाऊन टाकतात. जसं की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो आता समजून की हा एक बॅक्टेरिया आहे, ठीक आहे, हा बॅक्टेरिया आहे. आता हा बॅक्टेरिया जर आपल्या शरीरात गेला तर आपल्या डब्ल्यूबीसी याला मारून टाकतील, खाऊन टाकतील, म्हणजे आपल्या शरीरात संरक्षण करतील. जसं की आता ह्या आहे डब्ल्यूबीसी. ह्या डब्ल्यूबीसी काय करतात, हळूहळू या बॅक्टेरियाच्या जवळ जातात आणि या बॅक्टेरियाला गिळून टाकतात. या बॅक्टेरिया, हा जो बॅक्टेरिया याच्या बाहेर आहे या डब्ल्यूबीसीच्या, हळूहळू याच्या आतमध्ये जाईल, या डब्ल्यूबीसी याला गिळून टाकतात, खाऊन टाकतात. आणि अशा तऱ्हेने मग आपल्या ते संरक्षण करतात. याला फॅगोसायटोसिस असं म्हणतात, फॅगोसायटोसिस. आता नॉन फॅगोसायटोसिस म्हणजे किंवा नॉन फॅगोसायटिक म्हणजे काय, किंवा न गिळणे, म्हणजे जो काही बॅक्टेरिया व्हायरस वगैरे असेल याच्या बाहेर, सेलच्या बाहेर, डब्ल्यूबीसीच्या या बेसोफिलच्या बाहेर, त्याला हे काहीच करत नाही, त्याला गिळत नाही, मारत नाही, काहीच नाही. ह्या डब्ल्यूबीसी त्याला काहीच करत नाही. याच्या बाहेर जर बॅक्टेरिया असला, व्हायरस असला किंवा कोणताही मायक्रो ऑर्गॅनिझम असला तर ह्या ज्या बेसोफिल्स आहेत त्याला ह्या गिळत नाहीत, खात नाहीत, मारून पण टाकत नाहीत. म्हणून अशा याच्या प्रॉपर्टीला नॉन फॅगोसायटिक म्हटलं. त्याचबरोबर ह्या ज्या आहे बेसोफिल स्मॉल साईजच्या आहेत, साईज स्मॉल आहे, फक्त ग्रॅन्युल्स मोठे आहे याच्यामध्ये. लक्षात घ्या, आपण इथे लिहिलं पण आहे लार्ज ग्रॅन्युल्स. ग्रॅन्युल्स यांच्यामध्ये मोठे आहे पण या सेलची साईज छोटी आहे. बेसोफिल हे साईजनी छोटे आहेत. पुढे सांगितलेलं आहे स्पेरिकल आहेत, सेल्स गोल गोल आहेत. न्यूक्लियस इज ट्विस्टेड. याचं जे न्यूक्लियस आहे ते ट्विस्ट झालेलं आहे, असं पिरगाळलेलं आहे. जसं मी तुम्हाला या डायग्राममध्ये दाखवतो. आता आपल्याला डायग्राम पण दिलेलं आहे, 4-5 ह्याच्या 5ही प्रकारच्या डब्ल्यूबीसी आहे, त्याच्या आपल्याला सगळ्या डायग्राम दिलेल्या एकदा बघून घ्या तुम्ही. न्यूट्रोफिल, बेसोफिल, इओसिनोफिल, लिम्फोसाइट, मोनोसाइट, ह्या ज्या आहेत ह्या 5ही प्रकारच्या ह्या डब्ल्यूबीसी आहे, ज्या की ग्रॅन्युलोसाइट, ए ग्रॅन्युलोसाइटमध्ये डिवाइड झालेल्या. पहिल्या 3 आपण ग्रॅन्युलोसाइट म्हणतो, पहिल्या 3ला, कारण त्यांच्या न्यूक्लियसमध्ये तुम्हाला त्यांच्या सायटोप्लाझममध्ये तुम्हाला ग्रॅन्युल्स दिसतात म्हणून ह्या झाल्या ग्रॅन्युलोसाइट्स. आणि दुसऱ्या 2 बघा, लिम्फोसाइट, मोनोसाइट,
यांच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स नाही, म्हणून आपण यांना ए ग्रॅन्युलोसाइट्स असं म्हणतो. तर यातलं बेसोफिल बघा, आता बेसोफिलचं न्यूक्लियस तुम्हाला ट्विस्टेड झालेलं दिसते. तर अशा प्रकारचं न्यूक्लियस आहे ट्विस्टेड. त्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे दे आर अबाउट 0.5 to 1%. WBC मध्ये किंवा ग्रॅन्युलोसाइटमध्ये याचं जे पर्सेंट आहे बेसोफिलचं ते 0.5 to 1% आहे, फारच कमी आहे. 1% आहे ऑफ टोटल WBC. WBC मध्ये याचं पर्सेंटेज कमी आहे. दे आर प्रेझेंट ओनली इन इन्फेक्टेड अँड ॲलर्जिक कंडिशन. आता ह्या नेहमी आपल्या सेलमध्ये नेहमी बेसोफिल्स किंवा सायनोफिल्स प्रेझेंट नसतात, लक्षात घ्या. ह्या अशा WBC आहे की जेव्हा आपल्याला ॲलर्जी होईल, जेव्हा आपल्याला इन्फेक्शन होईल तेव्हाच ह्या आपल्या शरीरात तयार होतात. असं म्हणा की आपल्याला ॲलर्जी होते तेव्हा ह्या तयार होतात, किंवा यांच्यामुळेच आपल्याला ॲलर्जी होते असं पण म्हणा. लक्षात घ्या, नॉर्मल कंडिशनमध्ये आपल्या शरीरामध्ये ह्या WBC नसतात, बेसोफिल नसतात किंवा सायनोफिल्स नसतात. मग केव्हा तयार होतात ह्या आपल्या शरीरात? जेव्हा आपल्याला ॲलर्जी होते ना. तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारची ॲलर्जी, कोणाला धुळीची ॲलर्जी असते, डस्ट, कोणाला काही खाण्यापिण्याची ॲलर्जी असते, फूड पार्टिकल्स वगैरे असे, तर फूड जेवणाची ॲलर्जी कोणाला विशेष प्रकारची, अशा कोणाला वेगळ्या वेगळ्या ॲलर्जी असतात. तर जेव्हा तुम्हाला ॲलर्जी होते तेव्हाच ह्या WBC तयार होतात. ह्या पण लक्षात ठेवा, बेसोफिल तशा तयार होत नाहीत, तशा नॉर्मल माणसाच्या शरीरात ह्या दिसत नाहीत. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे दे सिक्रेट हिपॅरिन, हिस्टॅमाइन, सेरोटोनिन. एक महत्त्वाचा रोल आहे आणि याच्यावर खूप वेळा क्वेश्चन विचारतात, तर बेसोफिल काय सिक्रेट करतात? बेसोफिलचा आपल्या शरीरामध्ये महत्त्वाचा रोल आहे. बेसोफिलमुळे आपल्या शरीरात हिपॅरिन तयार होते, अँटीकोॲग्युलंट आहे, आपलं ब्लड आतमध्ये गोठू देत नाही. हिपॅरिन हिस्टॅमाइन आहे, ॲलर्जी कंडिशनमध्ये हिस्टॅमाइन तयार होते, याच्यामुळे आपल्याला ॲलर्जी होते. त्याचबरोबर सेरोटोनिन हे एक हॅपी हार्मोन आहे, आपल्याला आनंदी वाटते. कोणामुळे? या सेरोटोनिनमुळे. लक्षात घ्या, सेरोटोनिन जेव्हा आपल्या शरीरात तयार होते तेव्हा आपल्याला आनंद वाटतो, खुशी, हॅपीनेस. तर हॅपीनेसचा जो फिलिंग आहे तो कोणामुळे येतो? आपल्याला सेरोटोनिन या हार्मोनमुळे. आणि हे हार्मोन कोण तयार करते? तर बेसोफिल्स नावाचे WBC. अशा प्रकारे हा पहिला WBC किंवा हा पहिला ग्रॅन्युलोसाइटचा टाईप आपण शिकलो. तर बिलकुल सिंपल आहे, थोडा कंपॅरेटिव्ह स्टडी तुम्हाला करायचा आहे. लक्षात घ्या, ह्या ज्या काही आपण RBC WBC शिकलो याचा कंपॅरेटिव्ह स्टडी तुम्ही करत चला, म्हणजे तुमच्या चांगल्या तऱ्हेने लक्षात राहील. त्यानंतर ग्रॅन्युलोसाइटचा पुढचे 2 टाईप राहिलेले आहेत, हे 2 टाईप आपण समजून घेऊ, मग आजचं लेक्चर आपण इथे स्टॉप करू. ते आहे न्यूट्रोफिल आणि इओसिनोफिल. बाळांनो, आपल्या आता 2 ग्रॅन्युलोसाइट ह्या WBCला राहिलेले आहेत आणि या 2 राहिलेल्या WBC आहेत त्या म्हणजे इओसिनोफिल किंवा आपण याला ॲसिडोफिल्स असं म्हणतो, आणि दुसरी आहे न्यूट्रोफिल. या दोघांच्या काय काय प्रॉपर्टी आहेत, टोटल WBC मध्ये याचं काय काय पर्सेंटेज आहे, याचा काय काय रोल आहे, हे आता आपण या लास्टच्या याच्या पार्टमध्ये समजून घेऊ. सगळ्यात आधी येतं आता इओसिनोफिल्स. या इओसिनोफिल्सला ॲसिडोफिल्स असं पण म्हटलं जातं. बघा, ॲसिडोफिल्स, ॲसिड आणि फिल्स असा 2 शब्द मिळून हा वर्ड तयार झालेला आहे. ॲसिड आहे याच्यात आणि फिल्स म्हणजे लविंग, ॲसिडला लव करणारे, ॲसिडकडे अट्रॅक्ट होणारे, म्हणून याला ॲसिडोफिल्स असं म्हटलेलं आहे. आता कशा प्रकारे हे ॲसिडकडे अट्रॅक्ट होतात तर आपण ते पण याच्यामधून समजून घेऊ. सगळ्यात आधी याच्या काय काय प्रॉपर्टी दिलेल्या आहेत त्या बघा. दे स्टेन रेड कलर विथ दी ॲसिडिक स्टेन लाईक इओसिन. इओसिन ह्या ज्या इओसिनोफिल्स आहेत, ह्या ज्या WBC आहेत, याच्यावर जर आपण इओसिन ही डाय टाकली किंवा हे जे स्टेन टाकला कलर इओसिन, तुम्ही बघितलं असेल इओसिन, तर इओसिन जर आपण याच्यावरती टाकलं या WBC वर तर याचा कलर रेड होऊन जातो. आणि इओसिन काय आहे, तर इओसिन हे एक ॲसिडिक डाय आहे, म्हणून तर याला ॲसिडोफिल्स असं म्हटलं. म्हणजे ॲसिडला लव करणारे, ॲसिडकडे अट्रॅक्ट होणारे हे WBC आहेत, म्हणून याला ॲसिडोफिल्स म्हणतात. त्यानंतर आपल्याला पुढे सांगितलेलं आहे दे कंटेन लायझोझोमल ग्रॅन्युल्स. ह्या ज्या इओसिनोफिल्स किंवा ॲसिडोफिल्स WBC आहेत यांच्यामध्ये जे ग्रॅन्युल्स आहेत ते लायझोझोमल ग्रॅन्युल्स आहेत. आता आपल्या ज्या नॉर्मल सेल्स आहेत त्याच्यामध्ये लायझोझोम्स प्रेझेंट आहेत. सेल ऑर्गॅनेल्स आपल्याला माहीत आहे लायझोझोमचा काय रोल आहे. लायझोझोम वेगळे वेगळे सिक्रिशन्स तयार करतात. लायझोझोम जे असतात ते आपली जी सेल जर म्हातारी झाली तर किंवा मग जीर्ण म्हणतो आपण त्याला, किंवा जुनाट झाली तर ह्या ज्या लायझोझोम्स आहेत, ह्या लायझोझोम काय करतात, त्या सेलला मारून टाकतात, डिस्ट्रॉय करून टाकतात. असं लायझोझोमचं वर्क आहे. अशाच प्रकारचे लायझोझोम जे आहेत या इओसिनोफिल किंवा ॲसिडोफिल्समध्ये आपल्याला बघायला भेटतात. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे दे आर अबाउट 1 to 3% ऑफ टोटल WBC. टोटल ज्या काही आपल्या WBC आपल्या शरीरामध्ये त्याच्यापैकी ॲसिडोफिल्स किती प्रमाणात प्रेझेंट असतात तर 1 to 3% मध्ये असतात. 1 ते 3% असं ठरलेलं आहे याचं. ते पर्सेंटेज पण लक्षात ठेवा, कधी कधी याच्यावर पण क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे न्यूक्लियस इज बायलोब्ड. ॲसिडोफिलचं न्यूक्लियस कसं आहे तर बायलोब्ड आहे, जसं आपण हे दाखवलं. हे आहे ॲसिडोफिलची डायग्राम, आपण डायग्रामॅटिक काढलेलं आहे याला.
ॲक्च्युअलमध्ये तर आपण याच्यामध्ये जो मायक्रोस्कोप वगैरे असतो त्याच्यामध्ये आपण याला बघू शकतो. तर न्यूक्लियस तुम्ही जनरली गोल गोल बघता, पण जे ॲसिडोफिल्स आहे किंवा इओसिनोफिल आहे याचं न्यूक्लियस असं बाय लोब्ड आहे. 2 लोब आहे ना, लोब म्हणजे काय, गोडे, गोडा. तर हा एक गोडा, हा एक गोडा, असे 2 गोडे आहे म्हणून याला बाय लोब्ड म्हटलं. बाय म्हणजे काय, 2. त्यानंतर दे शो फॅगोसायटोसिस. आता ह्या ज्या ॲसिडोफिल्स आहे किंवा मग इओसिनोफिल्स आहेत ह्या फॅगोसायटोसिस शो करतात, म्हणजे फॅगोसायटिक नेचरच्या. कशा की जर आपल्या शरीरामध्ये एखादा बॅक्टेरिया आला, व्हायरस आला किंवा एखादा पॅथोजेन आला, एखादा हानिकारक जर जीव आपल्या शरीरात आला, तर आपल्या ह्या WBC काय आहेत, आपल्या रक्षक आहेत, आपल्या संरक्षण करतात. या मग त्या बाहेरचा जो जीवजंतू असेल त्याला मारून टाकतात. कशा मारतात, तर त्याला त्या खाऊन टाकतात, गिळून टाकतात. जसं की फॉर एक्झाम्पल हे फॅगोसायटिक मुवमेंट आहे. अमिबासारखा याचा शेप चेंज करता येतात ना. WBC हा अमिबॉइड मुवमेंट करतात, म्हणजे काय की आपला आकार त्या बदलू शकतात WBC. तर ह्या काय करतात इओसिनोफिल, जसं आता ही इओसिनोफिल आहे, हा आहे एखादा पॅथोजेन बॅक्टेरिया वगैरे म्हणा, हा घातक जीवजंतू. तर याला मारायसाठी ह्या काय करतात WBC इओसिनोफिल, हे हळूहळू यांनी शेप चेंज केला. बघा ही सगळी आपण मुवमेंट दाखवलेली आहे, अमिबॉइड मुवमेंट किंवा फॅगोसायटोसिस कसं होतं या डायग्राममधून मी तुम्हाला दाखवलेलं आहे. असा होता हा WBC याचा आकार. मग हळूहळू WBCने आपला आकार बदलला आणि मग आता हळूहळू अशा प्रकारचा हा WBC झाला. आणि आता बघा की हा बॅक्टेरिया जो आहे किंवा हा जो घातक जीवजंतू आहे याला हे कशा प्रकारे आतमध्ये घ्यायचा प्रयत्न करतात शरीरामध्ये. आणि मग या लास्टच्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल की जो हा घातक जीवजंतू होता जो की बाहेर होता आधी, आता यांनी हा आतमध्ये घेतला, गिळून टाकला, याला खाऊन टाकलं, संपून टाकलं आणि आपल्या शरीराचं संरक्षण केलं. तर अशा प्रकारच्या याचं जे नेचर आहे त्याला फॅगोसायटोसिस असं म्हटलं जातं. या पूर्ण प्रोसेसचं फॅगोसायटोसिस म्हणतात त्याला. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे देअर नंबर इन्क्रीज इन ॲलर्जिक कंडिशन अँड शो अँटी हिस्टामाइन प्रॉपर्टी. जेव्हा आपल्याला ॲलर्जी वगैरे होते ना, वेगळ्या वेगळ्या प्रकारची ॲलर्जी होते, तेव्हा इओसिनोफिल किंवा ॲसिडोफिलची जो नंबर आहे, जी संख्या आहे ती वाढते आपल्या शरीरामध्ये. त्याबरोबर हे काय करते इओसिनोफिल अँटी हिस्टामाइन प्रॉपर्टी शो करते. हिस्टामाइनमुळे काय होते आपल्याला, हिस्टामाइनमुळे आपल्याला ॲलर्जी होते. मग ॲलर्जी थांबवण्यासाठी अँटी हिस्टामाइन कामात पडतात. कधी कधी अँटी हिस्टामाइन ड्रग देतात डॉक्टर लोक आपल्याला, औषध. तुम्हाला जेव्हा ॲलर्जी वगैरे होईल ना तेव्हा डॉक्टर अँटी हिस्टामाइन देतात. अँटी हिस्टामाइन काय करते, ॲलर्जीला थांबवते. आता अँटी हिस्टामाइन ही प्रॉपर्टी कोणी शो केली, इओसिनोफिलनी. आपल्याला जी काही ॲलर्जी झालेली आहे त्या ॲलर्जीला थांबवायला इओसिनोफिल काय करतात, अँटी हिस्टामाइन प्रॉपर्टी शो करतात, म्हणजे ॲलर्जीला थांबवतात. त्यानंतर पुढे सांगितले आपल्याला दे आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर डिटॉक्झिफिकेशन ॲज दे प्रोड्यूस अँटीटॉक्झिन्स. हे ज्या इओसिनोफिल्स आहेत ह्या आणखीन काय काम आहे यांचं, तर डिटॉक्झिफिकेशन म्हटलं म्हणजे जे टॉक्झिन्स आहे शरीरामध्ये, जे काही कचरा आहे, जे काही घातक काही आपल्या शरीरामध्ये आहे, विषारी जे काही आपल्या शरीरात असेल ते सगळं दूर करतात. हे सगळा शरीरातला जो काही घातक कचरा असेल तो बाहेर काढतात. असे याला आपण डिटॉक्झिफिकेशन म्हणतो. कसं करतात हे सगळं, हे तर ते काय तयार करतात, दे प्रोड्यूस अँटीटॉक्झिन्स. अँटीटॉक्झिन्स म्हणजे काय, टॉक्झिन म्हणजे काय, टॉक्झिन म्हणजे विष, जहर किंवा असे काही घातक पदार्थ, त्याला टॉक्झिन म्हणतो आपण. आता हे अँटीटॉक्झिन काय करतात, ह्या इओसिनोफिल काय करतात, अँटीटॉक्झिन्स तयार करतात. अँटीटॉक्झिन काय करतील, टॉक्झिनला मारून टाकतील. म्हणजे जो घातक कचरा आहे आपल्या शरीराला त्याला मारून टाकतात हे अँटीटॉक्झिन्स. लक्षात आलं ना, म्हणजे टॉक्झिन संपले. कोणामुळे संपले टॉक्झिन्स, अँटीटॉक्झिन्समुळे. अँटीटॉक्झिन्स कोणी तयार केले, इओसिनोफिल्स किंवा ॲसिडोफिल्सनी. आणि अशा याच्या नेचरला डिटॉक्झिफिकेशन असं म्हणतो आपण. म्हणजे काय झालं, ही कोणती प्रोसेस झाली, डिटॉक्झिफिकेशनची. म्हणजे आपल्या घरात जो कचरा जमा झाला, जसं आपण झाडून काढतो बाहेर सगळं, तशा प्रकारचं सगळा बॉडीतला कचरा बाहेर काढायचं काम करतात ह्या इओसिनोफिल ॲसिडोफिल्स, म्हणून याला डिटॉक्झिफिकेशन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर इओसिनोफिल्स बद्दलची तर माहिती आपण बघितली. आता लास्टच्या आपल्या ग्रॅन्युलोसाइट राहिलेल्या आहेत आणि त्या न्यूट्रोफिल्स. आता न्यूट्रोफिलचं काय प्रॉपर्टी आहे बघा, दे स्टेन विथ न्यूट्रल डाय. आता आपण बघितलं बेसोफिल्स बेसिक डायनी स्टेन होते, कलर होते. ॲसिडोफिल्स ह्या ॲसिडिक डायनी कलर होतात. म्हणजे ह्या ज्या ग्रॅन्युल्स आहेत ना, हे जे ग्रॅन्युल्स आहेत हे कलर कोणत्या डायनी होतात त्याच्यावरून याचे टाईप पडलेले आहे. आपण सुरुवातीला समजून घेतलं. काही ग्रॅन्युल्स ॲसिडिक डायनी कलर झाले म्हणून याला ॲसिडोफिल्स म्हटलं. काही ग्रॅन्युल्स बेसिक डायनी कलर झाले म्हणून याला बेसोफिल्स म्हटलं. काही ग्रॅन्युल्स हे ना ॲसिडिक ना बेसिक दोन्ही डायनी न्यूट्रल स्टेन होणार नाही किंवा कलर होणार नाही, तर ते न्यूट्रल डायनी कलर होतील म्हणून याला न्यूट्रोफिल्स असं म्हटलेलं आहे. न्यूट्रल डाय लागेल त्याला. फॉर एक्झाम्पल हा जो आपला WBC आहे याच्यावर किंवा हा जो आपला
हे जे आपलं ग्रॅन्युलोसाइट आहे याच्यावर जर आपण न्यूट्रल डाएट जर टाकली तरच हे जे ग्रॅन्युल्स आहेत ते कलरफुल होतील, म्हणून याला आपण न्यूट्रोफिल्स असं म्हणतो. न्यूट्रोफिल्स म्हणजे काय, न्यूट्रो आणि फिल्स म्हणजे न्यूट्रल आणि फिल्स म्हणजे काय, लविंग. जे न्यूट्रल जे डाय आहे त्याला जे अट्रॅक्ट करते, त्याला जे लव करते किंवा आवडते, त्याला आपण न्यूट्रोफिल्स असं म्हणून असं नाव तयार झालेलं आहे. तर हे न्यूट्रोफिल्स जे आहेत हे न्यूट्रल डायमुळे स्टेन होतात किंवा कलर होतात, म्हणून याला न्यूट्रोफिल म्हटलं. दे आर 70% टोटल WBC. याची संख्या खूप आहे WBC मध्ये. सगळ्यात जास्त आपल्या शरीरामध्ये कोणत्या WBC आहेत तर न्यूट्रोफिल्स आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे दे आर स्पेरिकल, गोल गोल आहेत ह्या WBC. त्यानंतर आहे न्यूक्लियस इज सेव्हरल लोब्ड. किती लोबचा न्यूक्लियस, 2 ते 7 लोब आपण दाखवलेलं आहे. हे आहेत न्यूट्रोफिल्स. तर न्यूट्रोफिलला 1 2 3 4 5 6 7 लोब असू शकतात. काही मध्ये 2 असतील, 3 असतील, 4 असतील. आपण 3 दाखवलेले आहेत. तर अशा प्रकारे लोब तयार झाले, गोळे. हे न्यूक्लियस असं गोल नाही राहिला, आता या न्यूक्लियसचे गोळे तयार झाले. बघा न्यूक्लियसच आहे पण अशा लोबमध्ये डिवाइड झालेला आहे त्याला. लक्षात आलं का. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे दे आर एबल टू परफॉर्म अमिबॉइड मुवमेंट अँड फॅगोसायटोसिस. आता न्यूट्रोफिल पण काय करतात, न्यूट्रोफिल पण फॅगोसायटोसिस करतात, जसं या आपण डायग्राममध्ये दाखवलं. हे आहे न्यूट्रोफिल आणि हा आहे बॅक्टेरिया. त्या बॅक्टेरियाला कसं मारणार हे न्यूट्रोफिल, त्याला अशा प्रकारे आपला आकार बदलेल आणि गिळून टाकेल, मारून टाकेल, त्याला आपण फॅगोसायटोसिस म्हणतो. त्यानंतर पुढे सांगितलेला पस इज अ मिक्सचर ऑफ डेड न्यूट्रोफिल्स, डॅमेज टिश्यू अँड डेड मायक्रोब्स. जो पस होतो आपल्या शरीरामध्ये तयार, पू म्हणतो आपण मराठीमध्ये, पस, काही जखम झाली काही झाली तर पस होते ना. तो पसमध्ये ॲक्च्युअली मध्ये काय असते, त्या पसमध्ये न्यूट्रोफिल्स असतात. ह्या न्यूट्रोफिल्स WBCच असतात, मेलेले असतात त्या WBC. त्याचबरोबर डॅमेज टिश्यू असतात. तो जो पस झालेला आहे पिवळा पिवळासा असा असतो ना, तर त्याच्यामध्ये न्यूट्रोफिल आहे, डॅमेज टिश्यू आहेत आणि डेड मायक्रोब्स सुद्धा असतात. तर अशा प्रकारे बाळांनो हे आहे आपण आतापर्यंत माहिती बघितली ग्रॅन्युलोसाइट या WBCची. तर 3 प्रकारच्या WBCचा आपण अभ्यास केला, इओसिनोफिल, बेसोफिल, न्यूट्रोफिल्स. तर बिलकुल इझी आहे, थिओरिटिकल पार्ट आहे, फारसं काही समजून सांगण्यासारखं नाही. फक्त कंपॅरेटिव्ह तुम्हाला याचा स्टडी करायचा, त्यामुळे तुमचं चांगलं लक्षात राहील. तर या पार्टवर आपण जे आहे आतापर्यंत आपण जे काही घेतलं आहे WBC बद्दल, तर याच्यावरचे जे काही नीटमध्ये CET क्वेश्चन्स आले असतील त्याची चांगली प्रॅक्टिस करा, चांगली थ्योरी वाचून घ्या. यानंतर जो WBCचा जो राहिलेला टाईप आहे ए ग्रॅन्युलोसाइट, त्याचा स्टडी जो आहे त्याचा अभ्यास आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करू.